या बातमीची अपडेट आपण घेत राहूया. दरम्यान एक ब्रेकिंग न्यूज आपल्याकडे येते. अंबादास दानवेंना शिवसेनेकडून उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती समोर येते. विधान परिषदेवर ते जाणार असल्याची माहिती आहे. एकीकडे महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर पुन्हा एकदा जावं असं काँग्रेसची मागणी होती, अशी माहिती समोर आलेली असतानाच दुसरीकडे शिवसेना युबीटी कडून मात्र अंबादास दानवेंना पुन्हा एकदा संधी दिली जाणार असल्याचं दिसतंय. काही महिन्यांपूर्वीच अंबादास दानवेंची टर्म संपलेली होती आणि त्यानंतर आता पुढे उद्धव ठाकरे हे विधान परिषदेमध्ये जाणार नाही अशी माहिती समोर आलेली आहे आणि त्यांच्याऐवजी अंबादास दानवेंना पुन्हा एकदा संधी दिली जाणार आहे. मात्र याच्यामध्ये आता काँग्रेसची भूमिका नेमकी काय असेल याविषयी उत्सुकता आहे. कारण काँग्रेसनं जर उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाणार असतील तर आमचा त्यांना पाठिंबा असेल अशी भूमिका जाहीर केलेली होती. पण उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंना जर संधी दिली जाणार असेल तर मात्र काँग्रेसला पाठिंबा असेल का? आणि मग याच्यामध्ये 10वा जो उमेदवार आहे तो सुद्धा कोणत्या महाविकास आघाडीचा निवडून येणार की मग महायुतीकडून सुद्धा त्याच्यासाठी प्रयत्न केले जाणार, याविषयी आता वेगवेगळ्या चर्चा रंगण्याची शक्यता आहे. आत्ताची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेच्या गोटातील सर्वात मोठी ही बातमी आपण बघू शकतोय. त्यांच्या पक्षाकडून उद्धव ठाकरे हे विधान परिषदेमध्ये जाणार नाहीये पुढच्या टर्मसाठी, तर अंबादास दानवेंना संधी दिली जाणार असल्याची माहिती समोर येते. विधान परिषदेवर ते जाणार असल्याचं कळत आहे. पण याच्या नंतर आता याची जर घोषणा झाली असेल तर त्याच्यामध्ये काँग्रेसची भूमिका काय असेल आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका काय असेल याविषयी आता उत्सुकता निर्माण झालेली आहे. कारण महाविकास आघाडीमधले जे तिन्ही पक्ष आहेत त्यांची मिळून फक्त एकच जागा सहजासहजी निवडून येऊ शकते. मात्र उद्धव ठाकरेंना आपण पाठिंबा देऊ असं काँग्रेसनं आधीच जाहीर केलेलं असताना उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंना जर उमेदवारी दिली जाणार असेल तरी सुद्धा काँग्रेस पाठिंबा देण्यासाठी तयार आहे का, मतदान करणार का, असा सवाल या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, भाजपकडून कालच त्यांच्या उमेदवारांची नावं घोषित करण्यात आली होती. दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेकडून बच्चू कडूंचं नाव चर्चेत आहे आणि तिसरीकडे जी अजित पवारांची राष्ट्रवादी आहे त्यांच्याकडून सुद्धा एकाला पाठवलं जाणार आहे. त्याच्यामध्ये जय पवारांचं नाव चर्चेत असतानाच महाविकास आघाडी जे तिन्ही पक्षांना मिळून फक्त एक जागा निवडून आणता येईल अशी स्थिती असताना विरोधकांपैकी उद्धव ठाकरे जे मुख्यमंत्री राहिलेले आहेत महाराष्ट्राचे ते पुन्हा एकदा विधान परिषदेवर जातील अशी चर्चा रंगलेली असतानाच दुसरीकडे मात्र उद्धव ठाकरे हे जाणार नाहीत अशी माहिती समोर येते आणि त्यांच्याऐवजी अंबादास दानवेंना विधान परिषदेवर पाठवलं जाणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे. त्यामुळे एकूणच महाविकास आघाडीमधले जे इतर दोन पक्ष आहेत त्यांची यावर भूमिका नेमकी काय असेल, त्यांचा पाठिंबा अंबादास दानवेंसाठी असणार का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. आणि या सगळ्यांसाठी अतिशय सविस्तर माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुमित सामंत हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सुमित, काय सांगाल? आता जी माहिती आपल्याकडे येते त्यानुसार उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवे हे विधान परिषदेवर जाणार असल्याचं कळत आहे. सुमितकडे आपण पुन्हा एकदा जाऊयात. दरम्यान काँग्रेसचे अतुल लोंढे आपल्यासोबत जोडले गेले आहेत, त्यांच्याकडे सगळ्यात आधी जाऊयात. लोंढेजी, उद्धव ठाकरेंना उमेदवारी द्यावी किंवा विधान परिषदेवर त्यांनी जावं अशी तुमची मागणी होती, पण अंबादास दानवे आता जाताना दिसत आहेत. तुमची भूमिका आता काय असेल? आमची भूमिका स्पष्टपणे अशी होती की राज्यसभा शरद पवार साहेबांना दिली, त्यांच्या ज्येष्ठतेचा आणि त्यांच्या आजच्या राजकीय परिस्थितीमध्ये असलेली गरज ही पाहून ती राज्यसभेची सीट शरद पवार साहेबांना आम्ही दोघांनी सोडली होती. त्याच वेळेस विधान परिषद आम्हाला मिळावी अशी आमची मागणी होती. कारण लॉजिकली ते पण गरजेचं आहे, लॉजिकली ते योग्य पण आहे. पण आमचं पण असं म्हणणं होतं की उद्धव साहेब ठाकरे साहेब जे आहेत ते जर विधान परिषदेवर जात असेल तर काँग्रेस ते सोडायला तयार होतं. पण आता जर अंबादास दानवेंना पाठवण्याचं जर त्यांचं ठरत असेल तर मग काँग्रेस याच्यावर नक्कीच विचार करेल. काय विचार असेल मग? नाही, आम्ही स्पष्टपणे सांगितलं होतं की जर उद्धव ठाकरे साहेब जात असेल तर त्यांच्या ज्येष्ठत्वाचा मुख्यमंत्री राहिलेले आहे, नेते राहिलेले मवियाचे, तर त्याच्यासाठी आम्ही विचार करू शकतो. पण ते जर जात नसतील तर मग काँग्रेसचा क्लेम आहे ना. स्पष्ट आहे. म्हणजे अंबादास दानवेंना तुम्ही पाठिंबा देणार नाही, त्यांना मत देणार नाही जर निवडणूक झालीच तर? आता असं आहे की या सगळ्या गोष्टी ज्या उद्या घडणार आहेत त्याच्यावर आज भाष्य होऊ शकत नाही. पण तरी सुद्धा तुमच्या पक्षाकडून काहीतरी किंवा जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याकडून काहीतरी सांगण्यात आलं असेल, गाईडलाईन्स देण्यात आल्या असतील, त्यानुसार आता तुमची भूमिका काय असू शकते? मी तुम्हाला पक्षाची भूमिका सांगतो आहे की ही भूमिका अशी होती. उद्या त्या भूमिकेमध्ये भूमिका कशी असेल याचा निर्णय घेण्याचा अधिकार हा आमचे दिल्लीचे आमचे अध्यक्ष खरगे साहेब, सोनिया गांधी मॅडम आहेत, राहुलजी आहेत,
हर्षवर्धन सपकाळ जे अध्यक्ष आहेत, CLP आहेत, थोरात साहेब आहेत, ते सगळे ज्येष्ठ नेते जे आमचे आहेत ते उद्या याच्या संदर्भामध्ये काय तो निर्णय घेऊ शकतात. आज किंवा उद्या ते निर्णय घेऊ शकतात. पण जी भूमिका आहे पक्षाची ती भूमिका मी आपल्याला सांगतो. म्हणजे एकूणच याचा अर्थ असा आहे की आताच्या स्थितीमध्ये जर अंबादास दानवेंना शिवसेना युबीटी कडून पाठवलं जाणार असेल किंवा त्यांचं नाव जाहीर होत असेल तर काँग्रेसचा याला पाठिंबा सध्या तरी दिसत नाहीये. मग काँग्रेस आपलाही उमेदवार उतरवणार की मग त्या जागेवर क्लेम करणार महाविकास आघाडीकडून? आम्ही जागेवर क्लेम करू शकतो. आम्ही असं नाही की आमच्यामध्ये संवाद नाही आहे. आम्ही त्यांच्याशी या संदर्भामध्ये आमचे ज्येष्ठ नेते जे आहेत मी सगळे सांगितले. खरगे साहेब, राहुलजी आहेत, मॅडम आहेत, सोनिया मॅडम आहेत, हर्षवर्धन सपकाळ आमचे अध्यक्ष आहेत, CLP आमचे वडेट्टीवार साहेब आहेत, नाना पटोले आहेत, बाबासाहेब थोरात आहेत. हे सगळे ज्येष्ठ नेते जे आहेत, बंटी पाटील आहे आमचे, हे सगळे ज्येष्ठ नेते जे आहेत हे सगळे ज्येष्ठ नेते बसून या संदर्भात चर्चा करतील ना. आमचा क्लेम जो आहे तो आम्ही ठेवू ना. पण आता अंबादास दानवेंचं जेव्हा नाव समोर येतोय त्याविषयी तुमच्यासोबत काही चर्चा झालेली होती शिवसेना युबीटी कडून? नाही. याचाच अर्थ तुम्ही जी मागणी केलेली होती. माझ्या माहितीप्रमाणे चर्चा कुठली झालेली नाहीये. पण एवढं नक्की आहे की आमच्यामध्ये संवाद आहे, महाविकास आघाडीमध्ये संवाद आहे आणि त्या संदर्भात वरिष्ठ नेते जे आहे पक्षाचे ते त्या संदर्भात निर्णय घेतील, चर्चा करतील. आताची जी भूमिका आहे ती भूमिका मी फक्त आपल्याला सांगितली पक्षाची. म्हणजे फक्त जर उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाणार असतील तरच काँग्रेसचा पाठिंबा असेल? आजची भूमिका जी आहे ती सांगितली मी. म्हणजे ही आजची भूमिका आहे. आता उद्या ही भूमिका बदलू शकते. आमची ही भूमिका या संदर्भामध्ये अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार हे सगळे आमच्या ज्येष्ठ नेत्यांना आहे. कधीपर्यंत हा निर्णय होईल काही सांगू शकाल? नाही, ते मी सांगू शकत नाही. पण मी आमची जी सध्याची भूमिका जी आहे ती स्पष्टपणे आपल्या समोर ठेवलेली आहे. कारण या निवडणुकीसाठी फक्त काही दिवस उरलेले आहे. अशामध्ये ऑलरेडी महाविकास आघाडीकडून उशीर झाल्याचं दिसतंय कारण चर्चा सुरू आहे तिन्ही पक्षांमध्ये आणि आतापर्यंत उद्धव ठाकरे हे जातील अशी शक्यता वर्तवली जात असताना दुसरीकडे अंबादास दानवेंचं नाव समोर येतोय. मग याच्यामध्ये महाविकास आघाडी कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये बेबनाव असल्याचंही आपल्याला या ठिकाणी दिसतंय आणि त्याचबरोबर निर्णय घेताना ज्या पद्धतीनं विधान परिषदेला बेबनाव आहे हे तुमचं वाक्य आहे. मी आपल्याला स्पष्ट सांगितलं आमच्यामध्ये संवाद आहे. मग संवाद आहे तर तुम्हाला अंबादास दानवेंविषयी सांगितलं गेलं नाही असंही तुम्ही सांगताय? होईल ना, चर्चा होईल ना त्याच्यात. आता त्याच्या संदर्भामध्ये चर्चा होईल. ठीक आहे. आता तुमचा पुढचा निर्णय नेमका काय असेल ते? अधिकृत शाळांची लिस्ट तर त्यांनी जाहीर केली. या व्यतिरिक्त काल देखील एक प्रकरण बाहेर आलेलं पाहायला मिळतंय. सातत्याने सत्ताधारी त्यांच्या पद्धतीने गोष्टी पुढे रेटतायत. कसं बघताय याकडे? नाही, याच्यात मुंबईकरांची अडचण ही झाली आहे की महापौर बंगल्यावर 4 कोटी किंवा जास्तीचा खर्च होतो, पण व्हर्च्युअल क्लासरूम हे जे आम्ही 2011 साली सुरू केलं होतं ते बंद केलेलं आहे. महापौरांच्या बंगल्यावर खर्च होतो पण BSTकडे देण्यासाठी पैसे नाहीत. महापौरांच्या बंगल्यावर खर्च होतो पण ह्या सगळ्या ज्या शाळा आम्ही चांगल्या करत होतो, CBSE असेल, SSC असेल, IB वगैरे सगळे बोर्ड आणून वेगळ्या गोष्टी तिथे सुरू केल्या होत्या, ते आता प्रायव्हेटाईज करण्याचा भाजपचा मानस आहे. आणि मुद्दा हाच आहे की मग फक्त महापौरांच्या गाडीवर लाल दिवे आणि बंगल्यावर खर्च ह्यासाठीच महापालिका हाती घेतली आहे का, की मुंबईकरांना सेवा देण्यासाठी आहे? तसं पाहायला गेलं तर BSTला बजेट अधिकचं देणं अपेक्षित होतं. अनेक तिकडे हे जी प्रतिक्रिया आहे ती आपण बघत राहूयात. दरम्यान स्वतः अंबादास दानवे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत. अंबादास दानवेजी, अभिनंदन. पुन्हा एकदा तुम्हाला संधी मिळते विधान परिषदेवर जाण्याची. धन्यवाद. आपला आभारी आहे. म्हणजे कन्फर्म आहे आता? आदित्य साहेबांनी डिक्लेअर केलं आणि मला उद्धवजींनी कळवलं, त्यामुळे मला आता कन्फर्मच समजावं लागेल. पण थोड्याच वेळापूर्वी अतुल लोंढे बोलत होते आणि ते म्हणत होते की उद्धव ठाकरे जर जाणार असतील तरच आम्ही पाठिंबा देणार होतो. मग अशामध्ये तुम्हाला आता अपेक्षा आहे की काँग्रेसकडून पाठिंबा मिळेल? मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे. मला वाटतं पक्ष नेतृत्वाने सगळ्यांशी चर्चा करूनच हा निर्णय घेतलेला असावा. त्यामुळं भूमिका उद्धवजींनी असावं ही माझी सुद्धा होती, जशी लोंढेंची होती तशी माझी पण भूमिका होती. परंतु पक्ष नेतृत्वाने आता अशा पद्धतीने निर्णय घेतले. मला असं वाटतं सगळ्यांशी चर्चा करून असा निर्णय घेतलेला आहे. तुम्ही उद्या अर्ज दाखल करणार असल्याचंही कळत आहे. संजय राऊतांनी तसं ट्विटरवरून सांगितलेलं आहे. पण त्याच्यामध्ये एक प्रश्न असा उपस्थित होतो की याविषयी काँग्रेसला कळवलं नाही. तुम्हाला जी उमेदवारी दिली जाणार आहे ते त्याविषयी काँग्रेसला कळवलं नाही किंवा त्यांच्यासोबत बातचीत याविषयी झालेली नाहीये असं काहीसं थोड्याच वेळापूर्वी जेव्हा अतुल लोंढे बोलत होते त्याच्यावरून दिसतंय. मला असं वाटतं, मी तुम्हाला हे सांगितलं, महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे शरद पवार साहेबांची, शिवसेना आहे, समाजवादी पार्टी आहे, कम्युनिस्ट पार्टी, या सगळ्यांच्या नेतृत्वाशी बोलणं करूनच या गोष्टी झालेल्या आहेत.
म्हणजे एकूणच आता संजय राऊतांचं जे ट्विट येत आहे त्याच्यामधून ते म्हणतायत की शिवसेनेचे म्हणजेच महाविकास आघाडीचे उमेदवार तुम्ही असणार आहात, पण उद्या 11 वाजता तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करणार आहात असंही घोषणा त्यांनी एकूणच केलेली आहे. पण या ठिकाणी एक प्रश्न उपस्थित होतोय, जर काँग्रेसनं पाठिंबा दिला नाही तर काय? मला असं वाटतं आता माझी उमेदवारी झाल्यापुरतं माझं तुम्ही बोलतील ना तसं पक्ष नेतृत्वाने कळवलेले. आता राजकीय गोष्टी नेतृत्व बघत असं एका मी बघणार नाही, माझं ते काम पण नाही. मला वाटतं पक्ष नेतृत्वाने सगळ्यांशी चर्चा केलेली आहे. पण चर्चा काँग्रेस सोबत केली नाही असं स्वतः अतुल लोंढेंनी सांगितलंय. आणि आमचा जर समजा उद्धव ठाकरे जाणार नसतील तर आमचा म्हणजे काँग्रेसचा क्लेम असू शकतो या जागेवर, असं त्यांनी स्पष्ट सांगितलंय. मला असं वाटतं तुम्ही आता थोड्याच वेळापूर्वी एक 5 मिनिटांपूर्वी त्यांच्यासोबत आपण इथं लाईव्ह बोललो होतो. ठीक आहे, तर ते ठीक आहे. आता पुन्हा एकदा विचारा त्यांना. हा, म्हणजे ठेवू तुमचं काय म्हणणं आहे की काँग्रेसला मान्य आहे तुमची उमेदवारी? अंबादास दानवेंनी या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि ते म्हणतायत की दिल्ली सोबत बोलणं झालं आहे किंवा पक्षामध्ये संवाद आहे, बोलणं झालेलं आहे, त्यामुळे त्यांची जी उमेदवारी आहे ती काँग्रेसला सुद्धा मान्य असेल असं ते सांगतायत. दरम्यान संजय राऊतांनी काय ट्विट केलं ते आपण बघूयात. अंबादास दानवे हे शिवसेनेचे म्हणजेच महाविकास आघाडीचे विधान परिषदेचे उमेदवार असतील असं संजय राऊतांनी जाहीर केलं आहे आणि उद्या 11 वाजता ते उमेदवारी अर्ज दाखल करतील असं सुद्धा संजय राऊतांनी एक्स वरून जाहीर केलेलं आहे. शिवसेना